वारकरी संप्रदायाचे अर्धयुग, संतांच्या परतत्व विचाराचा सर्वसामान्यांना सुवर्ण स्पर्श घडवणारे प्रासादिक कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत काल मालवली. बाबा महाराज सातारकर यांनी संतांचा विचार मुखर केला. माझ्या वडिलांची मिराशी मिरविरगा देवा या संत वचनाप्रमाणे बाबा महाराज सातारकर यांनी आपल्या घरची वारकरी संप्रदायाची आणि परमार्थाची परंपरा पुढे चालवली. त्यांच्या मुखातून संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी खरोखरच ऐश्वर्यवती झाली. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यांची अभंगवाणी गाजली. त्यांच्या कीर्तनाचा भावार्थ आणि त्यांच्या कीर्तनाचे निरूपण त्यांच्या सुस्वर आवाजात रसाळ वाटायचं, कर्णमधुर वाटायचं. राज्यात, देशात, विदेशात त्यांनी संतांचा विचार लोकप्रिय केला. बाबा महाराजांचा जन्म सातारचा. त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची तब्बल 135 वर्षाची परंपरा होती. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे, ते मृदंग वादक होते. तर बाबा महाराजांच्या मातोश्रींना संत वाङ्मयाची आवड होती. मात्र बाबा महाराजांना परमार्थाचे धडे दिले ते त्यांच्या 2 चुलत्यांनी, आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांनी. बाबा महाराजांचं SSC पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं होतं. तसंच वयाच्या 11व्या वर्षापासूनच त्यांनी पंडित पुरोहित बुवा आणि आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहेब अशा मान्यवरांकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले होते. मात्र शास्त्रीय गायन शिकल्यावरही त्यांचा मूळ वारकरी कीर्तनातला रस कमी झाला नाही. उलट वयोपरत्वे तो वाढतच गेला. बाबा महाराज सातारकर यांची कीर्तन शैली अतिशय प्रसन्न होती. अंग हरिरूप करण्याचे सामर्थ्य त्या शैलीमध्ये होतं. त्यांच्या कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या कॅसेट्स आणि ध्वनिमुद्रिका सुद्धा तयार झाल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रानं त्या मनोभावे ऐकल्या. महाराज सातारकर यांच्या हरिपाठाच्या कॅसेटने भाविकांना अक्षरशः चिरतंद्री लागली. बाबा महाराजांच्या कीर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक फडावरच्या चाली. फडावरच्या चालींचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. बाबा महाराज फडावरच्या चाली जरी गात असले तरी त्या रागदरी थाटात बांधत असत. त्यामुळे एकाच वेळी ऐकायला रसा तरी बुद्धिगम्य असं त्यांचं कीर्तन असतं. बाबा महाराजांनी आपल्या वडिलांकडून वादनाचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळं त्यांना लयीचं नेमकं भान होतं. त्यामुळेच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी कीर्तनाला सुरुवात करूनही बाबा महाराजांच्या कीर्तनात पहिल्यापासूनच नेमकेपणा आणि भारदस्तपणा होता. घराण्यात कीर्तन प्रवचनाची परंपरा असल्यामुळं पुढच्या काळात बाबा महाराजांनी तोच मार्ग अनुसरला. कीर्तन प्रवचन ऐकावं तर ते बाबा महाराज सातारकरांचं असं समीकरण रूढ झाल्यामुळंच विविध दूरचित्रवाणी वाहिन्या तसंच मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालासे कळस, अनाथांचा नाथ, देवाची ये द्वारी अशा अनेक प्रवचन मालिका सादर झाल्या. बाबा महाराजांनी कीर्तन प्रवचनांचे अक्षरशः हजारो कार्यक्रम केले. सोबत 1980 ते 1999 या कालावधीत त्यांनी ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीवर प्रवचने दिली. तर 1998 ते 2001 या कालावधीत त्यांनी अमृतानुभवावर विवेचन केले. विशेष म्हणजे 1983 पासून त्यांनी प्रत्येक वर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा सुरू केली. त्यासाठी भंडारा, डोंगरदेहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं. तसंच केवळ महाराष्ट्र, भारत एवढ्यापुरतंच त्यांचं कीर्तन प्रवचन मर्यादित राहिलं नाही, तर पार लंडन, अमेरिकेत जाऊन तिथंही त्यांनी आपल्या रसाळ वाणीत कीर्तन प्रवचन केलं आणि तिथल्याही बांधवांना त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाशी जोडून घेतलं. विशेष म्हणजे केवळ कीर्तन प्रवचन करून ते थांबले नाही, तर त्यांनी सुमारे 15 लाख व्यक्तींना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली आणि त्यांना व्यसनमुक्त केलं. या सामाजिक कामासाठी त्यांनी 1983 साली श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली.
बाबा महाराजांनी साधलेल्या या आध्यात्मिक सामाजिक उन्नतीसाठी अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे बाबा महाराज सातारकर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांच्या पत्नीचं निधन झाल्यानं पुरस्कार जाहीर समारंभात स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला होता। त्यामुळे घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।